तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या युनिक इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थिनी अमंती यांचे वडील. तर जाणून घेऊयात आपण त्यांचा परिचय. प्लीज. नमस्कार, माझं नाव प्रवीण कुमार सुभाषचंद्र तिरगोटे. मी अमंतीचं वडील आहे. बरं, कुठल्या क्लासला असते सर? अमंती UKG 1ला असते. बरं. तर सर सुरुवातीला मी तुम्हाला असा प्रश्न करतो की आपल्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायच्या आधी पालकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात, बरोबर. तुमच्या पण बऱ्याच अपेक्षा असतील. बरोबर. तर आपल्या शाळेने तुमच्या अपेक्षा पूर्ण केलेत का, आणि केलेत तर आपल्या कुठल्या कुठल्या अपेक्षा त्यांच्या आपल्या शाळेने पूर्ण केल्या आहेत? सर, निश्चितपणे पालकांच्या पूर्णपणे अपेक्षा असतातच मुलांच्या बरोबर. संदर्भामध्ये, आणि त्या मुलांच्या अपेक्षा किंवा पालकांच्या अपेक्षा शाळेकडून फुलफिल होतील असंच असतं. बट आम्ही ज्या वेळेस पूर्णपणे म्हणजे मुक्ताईनगरचं शाळा पूर्णपणे सर्च केलं, त्याच्यामध्ये सरांची म्हणजे माझी जुनी ओळख होतीच. अच्छा. तर मी सरांना भेटलो आणि त्याच्यानंतर मला सरांनी ज्यावेळेस त्यांचं मला असं वाटतं जर्मन पॅटर्न एक काहीतरी समजून सांगितलं आणि फार डीप मध्ये त्यांनी समजून सांगितलं. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की खरंच सरांची जी म्हणजे सांगण्याची पद्धत आहे तर ही एकदम बेस्ट वाटली मला. आणि आम्ही दोघं होतो त्यावेळेस. आम्ही निश्चितपणे तो एक निर्णय घेतला की आपल्याला ह्याच शाळेमध्ये ऍडमिशन करायचं, आणि त्याच्यामध्ये हळूहळू इम्प्रुव्हमेंट होत गेलेत. अच्छा. तर आधीची अमंती आणि आताची अमंती यांमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला, काय बदल वाटतो? म्हणजे शाळेमध्ये तिचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला तर कसा झाला? तिच्यामध्ये काही नवीन स्किल्स आल्यात का? ती बोलकी झालीत का? असं. नक्कीच. तिच्यामध्ये कॉन्फिडंट म्हणजे होताच, पण अजून प्रमाणात तिचा वाढीव कॉन्फिडन्स झालेला आहे. पहिल्यांदा ती थोडीशी लाजायची बोलताना वगैरे, कम्युनिकेशन स्किल तिचं प्रॉपर नव्हतं. आज रोजी तिचं कम्युनिकेशन स्किल प्रॉपर झालेलं आहे, ती कॉन्फिडेंटली झालेली आहे. आणि तिच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे स्किल डेव्हलपमेंट झालेलं आहे, जसं की कम्युनिकेशन स्किल असू द्यात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असू द्यात, अशा बऱ्याचशा स्टेजरिंग असू द्यात, अशा बऱ्याचशा स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप झालेल्या असतात. तर आपल्या स्कूलमध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आपण घेतो, तर त्या ऍक्टिव्हिटीजची घरी येऊन सांगते का ती आज आपल्या शाळेमध्ये असं झालं पप्पा, आज असं झालं, ते सांगते का? हो, निश्चितपणे. आता मी तर समजा कधी कधी घरी म्हणजे नसतो माझ्या ड्युटीच्या संदर्भामध्ये, आणि जेव्हा वेळेस ती आईच्या संपर्कात येते त्यावेळेस ती सगळं परिपूर्ण ज्यावेळेस आज सुरुवातीपासून तर शाळा सुटेपर्यंत जी काही ऍक्टिव्हिटीज झाल्या, जसं काही सरांनी मॅडमांनी जसं काही म्हणजे करून घेतलं त्यांच्याकडून, ते पूर्णपणे आम्हाला ती सांगते. मग दुसऱ्या दिवशी शाळा आहे असं म्हटल्यावरती ती उत्साहित होते की तिला कुठल्या प्रकारचं टेन्शन येतं की आपल्याला शाळेत जायचं आहे? तिला आजपर्यंत तर शाळेत जाण्यासाठीचं टेन्शन म्हणजे किंवा उत्साही असं काही म्हणजे नाही, म्हणजे उत्साहीच दाखवलेलं आहे. तिला मी उठवताना असंच म्हणत असते की चल बेटा, आपल्याला स्कूलमध्ये जायचं आहे, सरांना भेटायचं आहे, मासोडे सरांना भेटायचं आहे. तर ह्या विचारांनीच ती लगेच उठून हे करते, आणि शाळेत जाण्यास तिने कधी नकार दिलेला नाही. ओके. तर सर, आपल्या जे टीचर्स आहेत, जो स्टाफ आहे, त्यांचं आणि आपल्या पॅरेंट्सचं कम्युनिकेशन कसं असतं? कम्युनिकेशन म्हणजे तुमचा संपर्क कसा असतो? ते तुमच्या प्रश्नाची उत्तरे कशा प्रकारे देतात तर पूर्णपणे तुम्ही सॅटिस्फाय होतात? हो, सॅटिस्फाईड होतो आम्ही. आम्हाला ज्यावेळेस काहीतरी एखादे याच्याबद्दल काही क्युरी वाटली तर आम्ही मासोडे सरांना म्हणा किंवा मग त्यांच्या टीचरला म्हणा आम्ही सांगतो, आणि त्या चांगल्या पद्धतीने आम्हाला समजून सांगतात की तुमच्या मुलांमध्ये काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे, हा पद्धतीने आम्हाला ते समजून. बरोबर. कसं असतं सर की सुरुवातीला विद्यार्थ्यांना शाळेत जायला थोडा त्रास होतो, थोडं त्यांना शाळेच्या एन्व्हायरमेंट सोबत मॅच करायला थोडा वेळ लागतो. तर तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांनी अमंतीला कसं समजून घेतलं, आपल्या टीचर्सनी तिला कसं समजून घेतलं, या संदर्भात काय सांगाल का? तिने म्हणजे टीचरच्या संदर्भामध्ये तिची इतकी काय म्हणतात त्याला फ्रेंडशिप झालेली आहे की खूपच, म्हणजे जसं की प्रतीक्षा मॅडम एक आहेत. खूप प्रतीक्षा मॅडमच्या संदर्भात सांगायचं म्हटलं म्हणजे त्यांचा नेचर खूप म्हणजे जवळीकता आहे अशा पूर्णपणे विद्यार्थ्यासोबतचा, आणि ती एकदम फ्रँकली असतात म्हणजे स्टुडंटच्या बाबतीमध्ये. तर ती उल्लेख करत असते प्रत्येक टीचरचा, या मॅडमनी असं केलं, त्या मॅडमनी असं केलं, आणि त्यांचं फ्रँकली आहे त्यांचं. अच्छा. बरं, एज्युकेशन तर आहेच आहे, आपल्या स्कूलमध्ये सेफ्टी म्हणजे सुरक्षा आणि स्वच्छता आणि शिक्षण म्हणा, डिसिप्लिन म्हणा, शिस्तबद्ध शिक्षण, हे सर्व आपल्या स्कूलमध्ये तुम्हाला ओव्हरऑल कसं वाटतं? आहे, छान आहे. सुरक्षितता आहे मुलांच्या संदर्भामध्ये, म्हणजे सुरक्षितता मी अनुभवली. मी गेल्याशिवाय म्हणजे अमंतीला येऊन नाही दिलं. म्हणजे एखादा कोणी एक्स व्यक्ती समजा कधी गेला, त्याची परिपूर्ण व्हेरिफिकेशन केला जाते, त्याला विचारपूस केला जाते की आपण कोण आहात, कशासाठी आलात, हे परिपूर्ण त्याला विचारला जाते. म्हणजे तिथं सुरक्षितता 100% आहे, दुमतच नाहीये त्याच्याबद्दल. आणि स्वच्छताच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर खूपच छान स्वच्छता त्यांची बघितलं आम्ही. स्वच्छता गृहाची त्यांची छोटे यांच्यासाठी म्हणजे उपाययोजना आहे, आणि बरंच चांगलं व्यवस्थित आहे. बरं. सर, आपण आपल्या स्कूलमध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज घेतो, बरेचसे उपक्रम राबवतो, आणि ते उपक्रम राबवून आपला पूर्णपणे प्रयत्न असा असतो की विद्यार्थ्यांनी त्यातलं काहीतरी शिकावं.
तर ह्या उपक्रमांद्वारे शिक्षण यावरती आपण काय म्हणाल? हे असं कंटिन्यू असायला पाहिजे? निश्चितपणे असायलाच पाहिजे. बरं. उपक्रम तुमचं एक मोटिवेशन देतं बालकांमध्ये, एक मोटिवेशनचं इन्स्पिरेशन देतं की जेणेकरून तुम्हाला काहीतरी अदर ऍक्टिव्हिटीज मधलं सुद्धा काहीतरी गुण असेल, सुप्त गुण दडलेला असेल तर त्या माध्यमातून तो बाहेर येऊ शकतो. निश्चितपणे ह्या ऍक्टिव्हिटीज असणं गरजेचंच आहे शाळेमध्ये. ओके ओके ओके. तर सर मी तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही. पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की आपल्या पालकांच्या बऱ्याच शंका असतात. इतर पालकांना जेव्हा आपल्या विद्यार्थ्याला कुठल्याही स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं असते तेव्हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न असतो की आपण कुठली स्कूल निवडावी. तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून इतर पालकांना काय सांगाल जे पालक आपल्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन कुठल्या प्री प्रायमरी स्कूलमध्ये घेत आहेत? बरोबर. मी पालकांना हेच म्हणजे विनंती करेल की मुक्ताईनगरमध्ये मी बऱ्याच स्कूल बघितलेत आणि अंतिम निर्णयाला मी मासोडे सरांच्याच युनिक इंटरनॅशनल स्कूलला सिलेक्ट करण्याच्या मागे खूप माझा अभ्यास आहे आणि मला तो रिझल्ट 100% अबो मला मिळालेला आहे. आणि मी पालकांना हेच विनंती करेन की आपल्या पाल्याला सुद्धा आपण या शाळेमध्ये निश्चितपणे याचं ऍडमिशन करावा, हीच एक तुम्हाला मी विनंती करतो. खूप खूप धन्यवाद सर. आपण आपल्या शाळेला 5 पैकी किती गुण द्याल? 5 पैकी 5. मी तर म्हणेन की 5 पैकी 6 पण निश्चितपणे. धन्यवाद सर. आपण आपला अमूल्य वेळ आपल्याला दिला. आपल्या बिझी शेड्यूल मधून आपण थोडं सांगायचं होतं. हा, प्लीज. मासोडे सरांच्या बाबतीमध्ये आणि मॅडमच्या बाबतीमध्ये. मासोडे सरांचा स्वभाव इतका म्हणजे त्याला काय म्हणतात की 100 पैकी 200 मार्क. म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं असं की इतके फ्रँकली हे व्यक्तिमत्व, इतकं सुंदर व्यक्तिमत्व आहे ते की मुलांच्या संदर्भामध्ये म्हणजे आमचं कदाचित ऐकत नसतील मुलं पण सरांचा आवाज जरी ऐकला मुलांनी की ते अलर्ट होतात आणि खरंच त्यांचं ऐकतात आणि त्यांच्यावर जितकं प्रेम करतात मुलं आणि त्यांचा म्हणजे मी तर म्हणलं की त्यांना भवितव्यामध्ये त्यांची खूप मोठी प्रगती हो हीच आमची मनापासून इच्छा सदिच्छा आहे. खूप आभार सर. आपले खूप धन्यवाद. आपल्या शाळेवरती असंच प्रेम असू द्या, असेच तुमची साथ असू द्या जेणेकरून आपली शाळा अजून पुढे जाईल. नक्कीच. प्री प्रायमरीची प्रायमरीची सेकंडरी शाळा नक्कीच होईल. तर धन्यवाद सर. आपला वेळ काढला, आपला अमूल्य वेळ काढला. खूप खूप आभार. धन्यवाद.